इंगळे आणि आम्ही हे ब्लूबर्ड संस्थेचे सर्व सदस्य तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आम्ही सर्वांनी मिळून एक ब्लूबर्ड नावाचं एक ॲप्लिकेशन तयार केलं आहे, अँड्रॉईड ॲप्लिकेशन। तर या ॲप्लिकेशनमुळे आम्ही आर्थिक क्रांती आणू इच्छितो। ती म्हणजे कशी की आम्ही बुद्धिस्ट उपभोक्ता आणि बुद्धिस्ट व्यावसायिक या सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर आणतो आहे। तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही गरजा आहेत त्या सर्व गरजा इथे तुम्ही शोधू शकता आणि थेट त्या व्यावसायिकसोबत तुम्ही कनेक्ट करू शकता आणि या ॲपमुळे एक आर्थिक क्रांती येणार आहे। तर सर्वांना मी आवाहन करतो की हा ॲप सर्वांनी डाउनलोड करायचा आहे आणि आपल्या समाजाची आर्थिक क्रांती करण्याकरता एक खारीचा वाटा द्यायचा आहे। आज पूरे जोश उल्लास के साथ भारत की पूरी पब्लिक लोग संविधान दिन मना रहे हैं। संविधान इस देश का आत्मा है और जब इस आत्मा पर अगर कोई हल्ला करता है तो हम उसके खिलाफ है। यही आज संविधान के दिन के उपलक्ष्य में यह हमारा संदेश है। संविधान दिन मना रहे हैं। आज दिल्ली में संविधान की प्रक्रिया जलाई गई, सरकारें गिराई जा रही है, लोकतंत्र खत्म होते जा रहा है। क्या होगी? लोकतंत्र को ख़त्म करने वाली ताकतें संविधान को ख़त्म करते करते थक जाएगी, पर जब तक इस देश का संविधान एक सामान्य आदमी को समझ जाएगा, उसके हाथ में है, तब तक संविधान को कोई ताकत हरा नहीं सकती, कोई ख़त्म नहीं कर। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसल अभिमान, पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला ना कामान। साथरमाची बुद्ध धमाच मिळालं वरदान। भारतवासियांना सप्रेम जय भीम। आजचा विशेष दिवस आहे संविधान दिवस, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथंग प्रयत्नातून आजचा संविधान दिवस जो आहे, संविधान लिहिण्यासाठी जे बाबासाहेबांनी आपलं अनमोल योगदान दिलं त्यांच्यासाठी आजचा दिवस त्यांच्या आठवणीत म्हणून आणि भारतवर्ष जो पूर्ण संविधानच्या रूपाने आज अग्रेसर रीतीने आपला सुधार करत आहे, प्रोग्रेस करत आहे, त्यासाठी संविधान हे सर्वसामान्य माणसापासून ते सर्व मोठ्या माणसापर्यंत एक खूप मोठा आधार आहे आणि संविधान हे सगळ्यात मोठा आधारस्तंभ आपल्या भारतीयासाठी आहे। आज संविधान दिनानिमित्त आपण इथे सर्व एकत्रित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनपूर्वक अभिवादन केलेलं आहे आणि संविधान अशाच पद्धतीचा चिरायू राहो आणि प्रत्येक जणाचं आतापर्यंत जसं भारतीय संविधानाने संरक्षण केलेलं आहे, भविष्यातही असेच पुढे चालू राहावं, त्यासाठी संविधान जागृत रॅली काढून आज आपण इथे सर्वांनी मिळून संविधान दिवस मानण्याचा जो उत्सव केलेला आहे त्याबद्दल आपा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। जय भीम, जय भारत, जय संविधान। संविधान दिन जिंदाबाद, संविधान दिन चिराई हो, चिराई हो, संविधान दिन चिराई हो, चिराई हो, संविधान दिन चिराई हो, चिराई हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। हाँ, जैसे अभी जो माहौल दिख रहा है, जिस तरीके से एक समता, स्वतंत्रता और बंधुता का पालन करने का जो हमने ठान लिया था, जब संविधान दिन लागू करके हमने प्रजासत्ताक दिन मनाना शुरू किया, तब से उम्मीद यही थी कि जो भी पहले का मन में जो मनमुटाव था, विषमता थी, उससे परे होकर भारतवर्ष एक अच्छा से अच्छा भारत देश एकता के साथ खड़ा होगा, ऐसी उम्मीद सबको थी। लेकिन कुछ एक मनुवादी जो नीतियां हैं, जो कि आज भी चाहती है पुरातत्व जो भारत में छुआछूत भेदभाव चलता था वो आज भी बरकरार रहे और हम जिस तरीके से सबके सामने अग्रसर थे, हमारा दबदबा था, हमारे कहने पर ही सब चलते थे, उस टाइप की नीति कुछ एक लोगों के दिमाग में जो चल रही है वो आज भी बहुत दुर्भाग्यपूर्ण है। आज भी देखा जाए तो राजस्थान जैसे स्टेट में एक बच्चे को मटके से पानी पीने पर अगर उसकी हत्या हो जाती है तो इससे बड़ा दुर्भाग्य आज कोई नहीं है। हम 75 वर्ष गांठ मना रहे हैं स्वतंत्र होकर के, और फिर भी अगर हम पुरानी रूढ़ियों का ही इस्तेमाल करना चाहेंगे तो ये ज़रूरी बहुत ही घातक है। और हम सब ने मिलकर
इस नीति का विरोध करना चाहिए और सर्वश्रेष्ठ धर्म ग्रंथ जो हमारा संविधान है उसी के अनुकूल चलने का सबने प्रयास करना चाहिए। यही इस शुभ दिन पे हम सभी भारतवासियों को निवेदन करते हैं। भारतीय संविधान दिन आणि भारतीय संविधान दिनानिमित्त सर्व भारतवासियांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही नागपुरामध्ये वॉक फॉर संविधान आणि वॉक फॉर संविधानच्या माध्यमातून संविधान फाउंडेशन्स आणि खूप लढलो बेकेने आता लढू या एकेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी वॉक फॉर संविधानचे आयोजन करत असतो आणि हे आयोजन यावर्षीचे आयोजन हे 5वं आयोजन आहे आणि यावर्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या वॉकॉथॉनमध्ये आलेले आहेत। अर्ली मॉर्निंग सकाळी 7 वाजता हे वॉकॉथॉन सुरू होत असते आणि 9 वाजतापर्यंत संविधान चौकामध्ये येऊन हे वॉकॉथॉन संपत असते। 2005मध्ये आदरणीय इजेड खोब्रागडे साहेबांनी सुरू केलेली हे संविधान जागराची जी चळवळ आहे ही आज चळवळ इथपर्यंत येऊन ठेपलेली आहे की आज ही चळवळ फक्त राष्ट्रीय कार्यक्रमच नाही, राष्ट्रीय उत्सवच नाही, तर हे लोक उत्सव व्हायला लागलेला आहे। लोक मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाचा जागर करायला लागलेले आहेत आणि खरं पाहिलं तर आमच्या या रॅली मागचा किंवा या वॉकॉथॉन मागचा हाच उद्देश आहे की जनमानसाने, सर्वसामान्य माणसाने, नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घ्यावा। हे संविधान आपलं आहे आणि या संविधानाचं रक्षण करणे, या संविधानाच्या नियमाप्रमाणे चालणे ही आपली जबाबदारी आहे। हा एक जनमानसामध्ये मेसेज यावा याच उद्देशाने आम्ही प्रत्येक वर्षी वॉक फॉर संविधानचं आयोजन करत असतो। थँक्यू। पुन्हा एकदा सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी मी म्हटलं नाही हे दिवसेंदिवस हे वाढत आहे। यावेळेस फक्त पुण्यामध्येच नाही, 2005 वर्षापूर्वी आम्ही इथं सुरू केलेलं वॉक फॉर संविधान हे फक्त नागपूरमध्येच नाही आणि पुण्यामध्येच नाही तर खूप सारे नियर अबाउट 25 ते 30 महाराष्ट्रातल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट करायला लागले आणि हीच आमची प्रचिती आहे असं मला वाटते। थँक्यू व्हेरी मच। मैं सर्वप्रथम संविधान दिन की सभी भारतीय नागरिकों को शुभेच्छाएं प्रदान करता हूं और यही कहना चाहूँगा कि संविधान के चलते हुए आज तक हम यहाँ पर आ पहुँचे हैं। संविधान ने हमें जो दिया है वो हम इमेजिन भी नहीं कर सकते इसके पहले से, मैंने जब संविधान के पहले थे। तो आज संविधान की हिफाजत करना और संविधान ने जो नीति हमें बताई है वो नीति से हमने चलना बहुत ही आवश्यक है। बंधुता जब तक के यहाँ पे मैंने वर्धित नहीं होती तब तक के ये देश राष्ट्र कभी बन नहीं सकता। आज भी लोग जातियों में, धर्मों की इसमें बटे हुए हैं। इसको यदि माने कहीं रोक लगाना है तो संविधान संस्कृति का पालन करना बहुत ही अनिवार्य है। आज के दिन हमने यही प्रतिज्ञा करनी चाहिए। समता, स्वातंत्र्य और बंधुता के साथ में हमने चलना चाहिए। बोलिए। बाबा साहब ने कहा था कि देश का संविधान चाहे कितना भी अच्छा हो, चलाने वाले अगर गलत हो। आज हम देख रहे हैं कि 60 साल में जो नहीं हुआ वो आज 8 साल में देख रहे, इतना बदल हुआ है, इतना। और वो बदल कोई अच्छा बदल रहता तो हमने उसका स्वागत भी किए होते, लेकिन हम नहीं मानते। इधर इंसान से दूर जा रहा है, इंसान से दूर जा रहा है। हम देखते हैं कोई इंफ्रास्ट्रक्चर ये दिख रहा है, कोई भौतिक सुधारना यानी कोई सुधारना नहीं होती जब तक कि तुम्हारे दिमाग में और तुम्हारे मन एक दूसरे से नहीं जुड़ते। तुम भारतीय करके जब तक के इकट्ठा नहीं आते तब तक के तुम्हारा विकास हुआ ऐसा हम नहीं कह सकते। सबसे पहले तो मैं संविधान दिन के उपलक्ष्य में सभी भारतवासियों को हार्दिक शुभकामनाएं देता हूं। आज संविधान की जो मूल्य हैं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ये सबको अपने जीवन में फॉलो करना बहुत ज़रूरी है। और ये ऐसे जो इंसिडेंट्स होते हैं ये इसलिए होते हैं कि लोगों में द्वेष पैदा होता है, वो बंधुता होनी चाहिए। आज हमारा जो देश जो कुछ भी प्रगति हुई है वो संविधान के चलते हुई है।
और ये संविधान हमारा बहुत अच्छा है, जो बाबा साहब ने इस देश की बहुत बड़ी देन है बाबा साहब की। तो ये सब लोगों ने ये संविधान की जो मूल्य है उसको अपने लाइफ में फॉलो करना चाहिए। तो ये ऐसे जो इंसिडेंसेस होते हैं ये इसकी कमी हो जाएगी। और जनरल पब्लिक को संविधान के बारे में अवेयर करना, उनको संविधान क्या है और संविधान क्यों महत्व है ये बताना बहुत ज़रूरी है। बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संघासभेस आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अर्पण करीत आहोत। जय संविधान, जय संविधान, जय विज्ञान, जय विज्ञान, जय भारत, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो। मी कल्पना वाणकर, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ प्रदेश अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे। आज हा आमच्या संघटनेकडनं संविधान दिन इथे आम्ही मनावासाठी आलेला आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करायसाठी इथे पोचलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्यामध्ये आमच्या ओबीसी वर्गासाठी पहिल्यांदा त्यांनी 340 कलम हे लिहिलं आहे। म्हणून त्यांनी जो SC ST आणि ओबीसी समाजाला न्याय दिला, तसेच स्वतंत्र भारताचा कारभार चालण्याकरिता जी एक कायद्याचं चौकटी तयार केली आणि त्यामुळे आज आपला देश हा सुरक्षित चालत आहे। तसंच संविधान म्हणजे हे आमच्या भारतीय लोकांचं एक सुवर्ण कवच आहे आणि ह्या कवचाचं पालन जर आम्ही सर्वांनी केलं तर मला असं वाटत नाही की या देशात काही अनुचित घटना घडतील। आपण संविधानाच्याच मार्गावर चालायला पाहिजे आणि हे संविधान जर आपण सर्वांनी अंगीकृत केलं तर निश्चितच आपल्याला न्याय मिळेल। संविधान म्हणजे एक बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं सर्वात आधी ओबीसींना आरक्षण दिलं। हो, 340 कलम हे ओबीसीसाठी लिहिलं। ओबीसी समाज आजही देवी देवतांच्या याच्यात बरोबर आहे, कारण की गेल्या 1500 वर्षापासूनची जी एक संस्कृती होती त्यामध्ये काही वर्गांनी कर्मकांडात ओबीसी समाजाला अडकून ठेवलेलं होतं। शिक्षण नसल्यामुळे हे प्रत्येकजण समजू शकलं नाही की आपण कुठं अडकलेलं आहोत। आता जसं जसं ओबीसी समाज शिक्षण घेत आहे आणि जागृत होत आहे तसं तसं जे कलम 340 आमच्यासाठी लिहिलं हे प्रत्येकांना समजत आहे आणि आम्ही सर्व ओबीसी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ऋणी राहू। आता पण राहू आणि पुढे पण राहू। म्हणून आम्हाला हे 340 कलम त्यांनी दिल्याबद्दल आम्ही सर्व आंबेडकरी समाजाला सुद्धा ते लवकर जागृत झाले, आम्ही लवकर जागृत झालो नाही, फरक एवढाच आहे। आता हळूहळू आमचा समाज कर्मकांडाच्या बाहेर निघते आहे, त्यासाठी जागृतीकरण आवश्यक आहे आणि तेच जागृतीकरण आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत। हरपुन भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान, हरपुन भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान। डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करते। मी नैना झाडे, माजी नगरसेविका, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। मला आज खरं म्हणजे ओबीसी समाजाला एक संदेश द्यायचा आहे की बाबासाहेबांनी आपल्याला माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं ही एक
एक हक्क दिला, लोकशाही दिली. आज आपण जे वावरतो आहे समाजात, पण आजची परिस्थिती अशी आहे की या लोकशाहीला धक्का लागण्याची वेळ आलेली आहे. लोकशाही संपवण्याची वेळ आलेली आहे. ओबीसीनी जागृत होण्याची आज वेळ आलेली आहे. बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये दिलं ते समजून घ्यायची वेळ आलेली आहे. आज सर्वांना एकत्र व्हायची वेळ आलेली आहे. मी बघते ओबीसी समाज या चळवळीमध्ये आम्ही जेव्हा ओबीसी संघटनेमध्ये काम करतो, संविधानाचं एक महत्त्व पटवून देण्याचं काम करतो की हे सगळं ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याची आज काळाची गरज झालेली आहे. कारण याच्या दूर दूर ओबीसी समाज जात आहे असं कुठंतरी वाटतं. जेव्हा ओबीसी चळवळ आंदोलन असतं त्यावेळी ओबीसी समाज एकत्र येत नाही. पण जे जुने दिवस आठवले, उच्च नीच जी वागणूक समाजाला माणसाला दिल्या जात होती ती आठवा, अंगावर शहारे येतात. पण ते जर दिवस परत येणार असेल तर ओबीसी समाजाने आपली संस्कृती जपता जपता, धार्मिकता जपता जपता तुम्हाला या संविधानाचं महत्त्व समजणे आणि याकडे लक्ष देणे, या चळवळीमध्ये सामील होणे ओबीसी समाजाला फार गरज आहे. बाबासाहेबांनी जो हक्क आपल्याला दिलेला आहे तो टिकवून देण्या एवढी शक्ती आपल्यामध्ये आज बाबासाहेबांनीच दिलेली आहे. ती शक्ती जागृत करण्याची आज वेळ आलेली आहे. या संविधानाच्या दिवशी मी बाबासाहेबांना लाख लाख शतशः अभिवादन करते. जय हिंद, जय भारत, जय संविधान. कुणाची मिळाली न साथ, आजवर झाला हो आघात. पुस्तकास वे काढली रात, दिव्याखाली झोपली माझी जात. रक्ताचं नवत नात, पेटवली आयुष्याची वात. मायनं भरवला तो. आज 26 नवंबर और संविधान दिवस के उपलक्ष्य में मैं इतना कहना चाहती हूँ कि बाबा साहब ने जो संविधान लिखा वो सबके हित के लिए और सबके अधिकार के लिए और सबके सम्मान के लिए लिखा. और आज भी हम समाज से वंचित है, हमारे कुछ सुविधाएं नहीं मिलती है, लेकिन तो भी हम संविधान का सम्मान करते हैं. और हमको संविधान के ऊपर पूरी तरीके से भरोसा और विश्वास है कि अभी तो नहीं लेकिन आने वाले समय में हमारे पीढ़ी को और हमारे आने वाले समय युवा जनरेशन को कुछ न कुछ फ़ायदा होएगा. बस संविधान के उपलक्ष्य में यही संदेश देंगे कि जो भी अगर हमारे जैसे आपके घर अगर कोई किन्नर होते हैं तो उनको कहीं भेजे नहीं और समाज में ही रखें और उनको खुद का बच्चा समझ के उनको घर में ही उसकी परवरिश करें और उसको समाज में और घर से ही परिवार से जोड़ के रखें. शिजलं नाही जरी घरात, डोळ्याचे पाणी सांगते वाणी थोरते योगदान. हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. हरपून भान जीवाचं करून रान लिहिलं संविधान. कुणा कळते भीम विनरमात. सभी भारतवासियों को सामाजिक न्याय विभाग की ओर से संविधान दिन की शुभकामनाएं है. हमारे मंत्री जी, माननीय मुख्यमंत्री जी तथा हमारे सचिव साहब, हमारे कमिश्नर साहब और पार्टी के डीजी साहब, इनकी ओर से पूरे महाराष्ट्र में संविधान दिन का समता पर्व मनाया जा रहा है. और आज उसका हमने इनॉग्रेशन किया है. रैली के साथ में हम यहाँ आगाज़ किए हैं और बाबा साहब को अभिवादन करके यहाँ आए हैं. मुझे लगता है कि आज मैं देख रहा हूँ कि यहाँ बहुत सारे लोग बाबा साहब को अभिवादन करने आते हैं संविधान के उपलक्ष्य में. तो सामाजिक न्याय विभाग की ओर से भी अभिवादन किया गया है. मुझे लगता है कि बाबा साहब को जो बाबा साहब ने संविधान जो हमें दिया है उस संविधान की बातों पर अमल करके लोगों ने अगर काम किया तो एक देश पूरा हमारा एक देश एकता के साथ में दुनिया में प्रगति कर सकता है. और यही मेरा संदेश संविधान के उपलक्ष्य में है. सर, संविधान में सबको समान अधिकार, समान
बाबा साहब ने दिए हैं, लेकिन आज भी हम देखते हैं कि लव जिहाद के नाम से जातीय दंगल वगैरह होते हैं। मटके का पानी पीने पर एक दलित लड़की की हत्या की जाती है, तो लोकतंत्र कहीं तो खतरे में नहीं आता। देखो, हमें लोकतंत्र मिलके ज़्यादा साल नहीं हुए, धीरे धीरे एक लोकतंत्र के माध्यम से देश का विकास भी हुआ है और काफ़ी सारी हमारा डेवलपमेंट भी बहुत जल्दी हो गया। बाकी देशों में हम जानते हैं कि काफ़ी सालों पहले लोकतंत्र का उगम हुआ है और हमारे देश में लगभग अभी 50 से लेके 75 साल हुए हैं। तो मुझे लगता है कि धीरे धीरे लोगों को संविधान के माध्यम से हर बात समझने लगी है और जैसे जैसे संविधान का अमल और लोगों को लोग खुद संविधान की बातों को समझने लगेंगे, तब तक इस तरह की बातें इस देश से ख़त्म हो जाएंगी। मुझे लगता है सर, संविधान दिन के उपलक्ष्य में जनता को क्या संदेश है? मुझे लगता है कि संविधान जो है हमारा एक राष्ट्रीय जो सम्मान है और संविधान में हर नागरिक का, हर बच्चे से लेके बुजुर्ग तक सबका ध्यान रखा गया है, पेड़ पौधे से लेके ध्यान रखा गया है। तो इतना अच्छा संविधान जो है हमारे देश का है और संविधान के वजह से पूरे दुनिया में हमारा नाम काफ़ी आगे बढ़ा है। तो मुझे लगता है कि उस संविधान की बातों पर जो बाबा साहब ने 25 नवंबर 1949 को जो संविधान में जो बात रखी थी भाषण देकर, तो उस बात को सभी नागरिकों ने अमल अगर किया तो मुझे लगता है कि ये देश बहुत ही अच्छा देश बनेगा। मुझे ऐसा लगता है, यही मेरा समझ। जब बाबा साहब ने 26 नवंबर 1949 को इस देश को ये संविधान जो अर्पित किया, में बाबा साहब ने बार बार बातों को समझाया। ये भीतर बाहर भी सब जल रहा है। आगे का समय ऐसे संविधान पर सवालात खड़े होंगे और संविधान की सुरक्षा होगी तो मनुष्य समाज की सुरक्षा होगी। मनुष्य समाज की सुरक्षा के लिए बाबा साहब ने संविधान बनाया था। अलग अलग विदेशों में, जितने सारे देशों, अलग अलग देशों में संविधान जो बनाया गया है, बाबा साहब का जो संविधान है वो उच्चतम संविधान है ताकि मनुष्य समाज का कल्याण हो जाए। देवो वसतु कालेन सस्य संपत्ति हेतु च हीतो भवतु लोकों च राजा भवतु धम्मिको। अगर कोई राजा धार्मिक होता है ना, तब कहीं इस देश का सुधार होगा, असामाजिक बदल होगा। लेकिन यह साम्राज्यशाही, पूंजीवादी और ये ब्राह्मणवादी सरकार सत्ता पर आरूढ़ है और इसके खिलाफ जो कोई लड़ेगा ना, तो लड़ने की चिंगारी इसी दिन जो संविधान दिवस जो मनाया गया, अगर अमल करने वाले लोग सत्ता पर नहीं होंगे तो ये संविधान टिक नहीं पाएगा। इस संविधान की सुरक्षा ही मानव जाति की सुरक्षा है। तो इस संदर्भ में विचार करें। ब्राह्मणवादी, साम्राज्यशाही, पूंजीवादी सरकार सत्ता पर है, इसको आने वाले 24 को अगर इनको हटाना है तो ही इस संविधान की सुरक्षा कर सकते हो, अन्यथा नहीं। बाबा साहब ने यही पर्याय दिया था। इस संविधान की सुरक्षा होगी तो मानव समाज का कल्याण होगा। अगर ऐसे ही धार्मिक राजा आएगा 2024 को, तो यहाँ सिंडी वालों को, जानवे वालों को, सबको यहाँ काले पानी पर भेज देंगे और समतामूलक समाज जो न्याय, स्वतंत्रता, समता और भाईचारा के इन मानवीय मूल्यों के आधार पर समतामूलक समाज निर्माण करने की यह राज पद्धति, जिसको जनतंत्र कहा गया, लोकशाही कही गई है, इस लोकशाही की प्रस्तावना होगी तो विश्व सुखी होगा, विश्व के सारे देश सुखी होंगे, सारा विश्व सुखी होगा। तो मैं इसी कहा यह संविधान दिवस के इस अवसर पर यही लोगों को यही बधाई देना चाहता हूँ, ताकि अमल करने वाले, संविधान का अमल करने वाले लोग, एक व्यक्ति एक मत एक मूल्य, इसी वोट का अधिकार, लोग तो विश्व के लोगों को तो खून कम से कम बहाना पड़ा इस अधिकार के लिए। लेकिन बाबा साहब ये जो बोधिसत्व है, जो इस देश के सभी नागरिकों को यह अधिकार फोकट में नहीं, ये अपने बुद्धि के स्तर पर बोधिसत्व की जो लीलाएं होती, बोधिसत्व का जो कम्म होता है, उच्चतम कम्म, उसी के आधार पर इस देश के नागरिकों को यह नागरिकता का अधिकार जो बहाल किया है, एक व्यक्ति एक मत एक मूल्य,
यह अन्य किसी देश के लोगों को ऐसे अपने आप नहीं मिला है, खून बहाना पड़ा है। लेकिन बोधिसत्व ने देश के नागरिक बाबा साहब के इस पुतले पर इस देश के सारे नागरिकों ने अपने सर भी कत्ल किए ना, सर बहाए, फिर भी बाबा साहब का ऋण चुका नहीं सकते। इतना इस देश के नागरिकों पर यह ऋण है बाबा साहब का। संदेश देश के जो यह ब्राह्मणवादी पूंजीवादी साम्राज्यवादी सरकार है, इसको हटाना है। 24 को इसको हटाने के लिए तन मन और धन सारा जीवन अर्पित करेंगे। उसी नौजवानों को मैं यही सलाह देना चाहूँगा, संदेश देना चाहूँगा, इस सरकार का उलट पुलट करे। हो सके तो अगर कोई भी रास्ता पकड़ने में आए उस रास्ते से जावे और इस देश की सरकार को निलंबित करे, इस देश की सरकार को बदलाव में लाए। सामाजिक क्रांति यही अच्छा उपाय है। इसके लिए यही नौजवानों को यही इस संविधान दिवस कर यही संदेश देना चाहता हूँ। सुखी हो, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम। पूर्ण देश जो आहे संविधानाला स्वतःप्रती अंगीकृत करून प्रजासत्ताकाच्या नुसार तो चालायला लागलेला आहे। आजचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता इतिहासामध्ये आणि संविधानाला आठवण करणे हे सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे। केवळ संविधान दिवस साजरा करून चालणार नाही आहे, तर सर्व भारतीय नागरिकांनी आपल्या घरामध्ये जसे सर्व धर्मग्रंथ ठेवतो त्याच पद्धतीने संविधान हा आपला सर्वोच्च धर्मग्रंथ म्हणून त्या ग्रंथाला आपल्या जवळ ठेवलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे आणि त्या संविधानाच्या प्रत्येक कलमानुसार आपल्याला अंगीकृत करून त्याचं पालन करून स्वतः जगलं पाहिजे आणि राष्ट्राला मोठे केलं पाहिजे। संविधान दिवसाच्या मी संपूर्ण भारतवासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। या महाविद्यालयातून आम्ही सर्व विद्यार्थी इथे आलेलो आहोत। आजचा 26 नोव्हेंबर संविधान दिनाचा कार्यक्रम खूप जोरात आणि उत्साहात इथं पार पडलेला आहे। त्यामुळे आम्ही सर्व जिल्हा सत्र न्यायालय इथून रॅली आमची तिथून निघाली आणि इथं पोहोचलेली आहे। सर्व या दिवसाबद्दल अत्यंत कृतज्ञ आहेत की आम्ही या संविधानात जगत आहोत आणि या संविधानाचं पालन करून या देशात वाढत आहोत। म्हणून आम्ही सर्व या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि असेच या संविधानाचे आपण कृतज्ञ राहू अशी अपेक्षा करतो। मी राजेंद्र मरसकोल्हे, सध्या मी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईबला वर्किंग ग्रुप मेंबर आहे भारत सरकारच्या। आणि आजच्या या पावन समयी आज भारताला एक नवीन स्वप्न आणि भारताला एक नवी उभारी भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। आज या संविधान दिनाच्या दिवशी दलित, शोषित, पीडित सर्व समावेशक असा जो न्याय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला, या दिनाच्या निमित्ताने समस्त भारतवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। आणि संविधान भविष्यामध्ये सशक्त झाला पाहिजे बाबासाहेबांचा, याच्यासाठी आमच्यासारख्या अनेक तमाम दलित, शोषित, आदिवासी आणि OBC सर्वांनी मिळून एकत्रित काम करण्याची गरज आहे। आज या संविधान दिनाच्या दिवशी माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। धन्यवाद। भारतीय संविधान दिवस प्रत्येक समाजातील नागरिक मोठ्या उत्साहात साजरा करतो आहे। आम्हीसुद्धा बाबासाहेबांना आणि त्याच्या संविधानांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। हा देश जो एकसंघ सुरू आहे त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे भारतीय संविधान। आपल्या देशापासून वेगळे झालेले दोन देश आहेत, एक बांगलादेश आणि दुसरा पाकिस्तान। त्या देशामध्ये अजूनही लोकशाही चांगल्या रीतीने नांदू शकत नाही, पण भारत एवढा खंडप्राय देश असून विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक इथे राहतात, तरी पण हा देश एकसंघ सुरू आहे। त्याचं एकमेव कारण असं आहे की या देशाचं संविधान आहे, सर्वसमावेशक संविधान आहे आणि बाबासाहेबांनी मोठ्या मेहनतीनं
हे संविधान या देशाला अर्पण केलेलं आहे आणि त्यामुळेच हा देश चांगल्या प्रकारे सुरळीत लोकशाही इथे नांदत आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि या दिवसाला त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व आमच्या पॅनलतर्फे इथे आलेलो आहोत आणि आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विरोध संघाचा सरचिटणीस आहे. मायाताई मंदाताई वरागडे आहे, मायाताई घोरपडे आहे. आज आम्ही भारतीय संविधान दिवस या नात्याने आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या संघटनेमार्फत दीक्षाभूमी यांना अपरिनिषद दर्जा मिळण्यासाठी आम्ही सतत संघर्ष केला, न्याय मिळवून दिला. 8 मार्च 2016ला दीक्षाभूमीला अपरिनिषद दर्जा मिळाला. आपणास आणखी सांगू इच्छितो दीक्षाभूमी जागतिकसाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केला आणि जागतिक निघाली. पण आता नुकतेच 21/12/2022ला उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की दीक्षाभूमीचा प्रस्ताव ठराव पुन्हा तयार करा. आम्ही त्यांना सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आम्ही कालच पत्राची घेतली, आम्ही त्यात खुलासा केला की 8 मार्च 2016ला जेव्हा GR निघाला आहे, एकाच गोष्टीच्या 6 वर्षानंतर 6 वर्ष 8 महिन्यानंतर तुम्ही ते प्रस्ताव ठराव पुन्हा मागत आहे, कितपत योग्य आहे? म्हणजे हा भारतीय संविधान घटनेचा अपमान आहे. संविधानाचा नियमबाह्य होत आहे ही आमची त्यांना मागणी आहे. आणि प्रलंबित मागण्या जर त्यांना पूर्ण करायच्या असेल तर गणेश मंदिर टेकडी आहे, मोठा ताजबाग आहे, यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करीत आहेत. त्या दृष्टीने जनमानसामध्ये संविधानाबद्दल माहिती मिळणे, त्याबद्दलची निष्ठा विश्वास संपादन करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आणि सातत्याने आम्ही 2007पासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही या संदर्भात लोकजागृती करण्याचं कार्य करत आहे. भारतीयांना मी संविधान दिनाच्या हार्दिक मंगलकामना देतो व फक्त मंगलकामना देऊन चालणार नाही किंवा संविधान दिन चिरायू हो असं म्हटल्यानं सुद्धा होणार नाही. कारण की आज जी या देशाची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये विषमता फार मोठ्या प्रमाणात पसरत चाललेली आहे. अशा वेळेला या देशातील सर्व संविधानप्रेमी लोकांनी एकत्र येऊन संविधानाची रक्षा करणं ही आज काळाची गरज आहे. आणि त्यामुळे संविधान जर सुरक्षित राहिला तरच या देशाची लोकशाही सुरक्षित राहील आणि लोकशाही सुरक्षित राहिली तर लोक सुरक्षित राहतील. आज संविधानामुळे सर्व देशवासियांना सुरक्षितता महसूस होते आहे. ही कुठेतरी असुरक्षिततेच्या भावनेमध्ये आज लोक जगत आहेत. अशा वेळेला लोकांनी एकत्र येऊन संविधानाला वाचवण्याची गरज आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं हीच आजच्या प्रसंगी मी सर्वांना भारतीयांना विनंती करतो आणि संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. याप्रमाणे भारत सरकारने 15 ऑगस्टला घर घर तिरंगा हे जे अभियान चालवलं, त्याचप्रमाणे 26 नोव्हेंबरला घर घर संविधान हे अभियान शासनाने चालवायला पाहिजे ही माझी सर्व जनसामान्याची म्हणजे इच्छा आहे आणि आमची वैयक्तिक माझी इच्छा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अध्यक्ष या नात्यानं आणि सर्व सहयोगी मित्रमंडळीकडून सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर येत्या 2024च्या निवडणुकीनंतर हे संविधान बदलवण्याचं जे मोहन भागवत प्रणीत RSSचं षडयंत्र आहे, या षडयंत्रापासून सर्व भारतवासियांनी सावध राहावं हीच अपेक्षा मी आजच्या दिवशी करतो. अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना
यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून जीवाची अतिशय पराकाष्ठा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्याच तारखेला 26 नोव्हेंबर 1949 रोजी अतिशय परिश्रम करून आपल्या देशासाठी जे संविधान निर्माण केलं तो संविधान निर्माण करण्याचा आजचा दिवस करून त्यांनी आज समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज जो भारताला आणि जागतिक दर्जाचं हे जे संविधान दिलेलं आहे ह्या संविधानामुळे लोकशाही स्वातंत्र्यता हे सर्व समानता सगळ्या नागरिकांना मिळालेली आहे. त्याचा एक आनंदाचा दिवस आहे. त्यानिमित्तानं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते मंडळी सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही बाबासाहेबांना एक श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आलेलो आहे. सर आजच्या दिवशी ताज हॉटेलवरती हल्ला झाला होता आजच्या दिवशी आणि आज बऱ्याच लोकांनी शहीद मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जातात. असं आहे की ज्या लोकांना भारताची संस्कृती माहीत नाही ते अशाच पद्धतीनं वागतात. पण त्याचा तो निर्णय आहे. परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि सगळे एखाद व्यक्ती किंवा एखाद पक्ष सोडला तर उर्वरित पक्ष उर्वरित लोक बाबासाहेबांना मानणारे आहे. आज जो हल्ला 26 नोव्हेंबरला आजच्या 14 वर्षापूर्वी जो झाला होता तो अतिशय निषेधात्मक आहे. असे हल्ले होऊ नये याच्यासाठीच आम्ही संविधान बचावच्या रॅलीमध्ये सुद्धा आम्ही संविधानाचा हा विचार सर्व आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करत आहे. म्हणून जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झाले त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित केली. राज्यपाल हटाव जी मोहीम होती ती कुठेतरी शांत झाली का आणि राज्यपाल एकापाठोपाठ एक त्यांच्याकडून चुका ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत? महाराष्ट्राला जे राज्यपालाच्या निमित्तानं मिळालेलं हे महामहिम राज्यपाल कोश्यारी जी आहेत हे महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आहे. एखाद्या वेळेस चुकलं असं त्याला म्हणलं तर त्याला काही हरकत नाही आहे. परंतु जाणीवपूर्वक चुका करणे हा हेतू नेहमीचाच राहिलेला आहे. भाजप हा पक्षही सुद्धा त्याला समर्थन करत आहे. याच्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांचं केलं, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं केलं ना आज त्या शहीदांच्या याच्यात ते चप्पल घालून जर ते जात आहे तर अतिशय निंदनीय आहे. आम्ही त्याचा निषेध करतो आणि अशा प्रकारे जर त्यांना जायचं असेल तो त्यांनी आपला इस्तिफा देऊन आपल्या वरिष्ठांना बोलून चाललं झालं पाहिजे. परंतु महाराष्ट्राच्या जनतेचा कुठल्याही पद्धतीनं अपमान करण्याचं काम कोश्यारीने याच्या पुढे करू नये. आणि आमची जी मागणी होती राज्यपालांना हटवायची ती राज्यपालांना हटवायची मागणी आमची कायम आहे. आम्ही दररोज त्याच्यासाठी आम्ही लढाई देणार आहे. नारे निदर्शने आमचे सुरूच आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात असे जे राज्यपाल अशा जे पारंपरिक वृत्तीचे जर राज्यपाल राहतील तर हे काही चांगलं नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही त्याचा निषेधसुद्धा करतो आहे. सर्वप्रथम आज संविधान दिनाच्या मी सर्व भारतवासियांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभकामना देतो. या शुभकामना देण्यासाठी आणि संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. भारतीय जनता पक्षावर नेहमीच हे आरोप होत आले आहेत की संविधान बदलण्यासाठी आम्ही आलेलो आहे. परंतु हा आरोप आयुष्यभर ज्यांनी जीवनात खोडसाळपणा केलेला आहे
ज्यांनी संपूर्ण भारताची शक्ल पाडण्यातच ज्यांचं आयुष्य गेलं आणि भारत जोडोचं नाटक आणि नौटंकी करणाऱ्या लोकांचा आरोप आहे आणि त्यामुळे या आरोपाला उत्तर देण्याची आम्ही आवश्यकता समजत नाही. परंतु प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्या आदरणीय नरेंद्रजी मोदींनी ज्या पद्धतीनं संपूर्ण देश जोडला आणि संपूर्ण विदेशात भारताची जी ताकद वाढवली, सगळ्या अर्थानं ते पाहूनच आणि संविधानाचा सन्मान करत, संसदेचा सन्मान करत ज्या पद्धतीनं या देशाची वाटचाल पुढे सुरू आहे, ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला संसदेमध्ये भाषण करताना म्हणलं की संविधान चांगले की वाईट हे आम्ही ठरवणार नाही, हे त्याचं पालन करणारे आणि त्याचं एक्झिक्युशन करणारे लोक ठरवतील. आणि तेच आज आमच्यापुढं दिसून पडत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही या देशाच्या प्रधानमंत्र्यांना प्रधानमंत्री आवास योजना, जलधन योजना, गॅस योजना अशा पद्धतीच्या योजना जर राबवाव्या लागत असतील तर हे या देशाच्या तत्कालीन राज्यकर्त्यांचं अपयश होतं. आणि म्हणूनच आज मोदीजींच्या रूपानं संविधान निर्मात्यांना पाठराखण करणारे आणि संविधानाची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करणारे प्रधानमंत्री भेटले. मी खूप धन्यवाद देतो आणि परमपूज्य बाबासाहेबांना अभिवादन करतो. धन्यवाद. जय भीम. ती घटना खरी तर मी बघितली नाही, त्याच्यामुळं त्याच्यावर माझं नेमकी प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य होणार नाही. आज आम्ही सकाळपासूनच संविधान दिनाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक आम्ही आज सामील आहोत. या देशामध्ये इंग्रजाची सत्ता गेल्यानंतर भारतामध्ये लोकशाही स्थापन करण्याच्यासाठीचं आणि भारतीय समाजात अनेक जाती, धर्म, पंथ वेगवेगळ्या पद्धतीने विखुरलेल्या समाजाला एकत्र करणे आणि एक समृद्ध भारत बनवण्याचा प्रयत्न संविधानाने केला आहे. संविधानाने आपल्या भारतीय नागरिकावर अशी जबाबदारी टाकली आहे संविधानकर्त्यांनी की ह्या संविधानाचं रक्षण करणं हे भारतीय नागरिकाचं काम आहे. आम्ही तुम्हाला अधिकार दिलेत, ते अधिकाराचं रक्षण करायची जबाबदारी पण नागरिकाची आहे. बाबासाहेब म्हणाले होते की राज्यसत्ता संविधानाच्या प्रमाणे सातत्यानं संविधानाचं रक्षण करेलच असं नाही आहे. हा त्यांना विश्वास नव्हता, म्हणून आम्ही भारतीय लोक अशी शपथ घेतो की म्हणून संविधान स्वतःला अर्पित करायची जबाबदारी भारतीय नागरिकांनी स्वतःवर घेतली. आज गेल्या 60-70 वर्षानंतर 2014 साली जे सरकार आले, ज्या सरकारची मानसिकता साधारणतः मनुस्मृतीवाली आहे, विषमता, उच्चवर्णीयता आणि समाजामधलं विभाजन हे सातत्यानं त्यांना राज्य करायला, लोकांवर, समाजावर अधिकार गाजवायला सोपं गेलं होतं. त्या साऱ्या आशा आकांक्षा संविधानामुळे मोडीत निघाल्या. 2014 सालानंतर आलेलं सरकार 14ला या देशातल्या संविधानाची मोडतोड करायला 14 सालापासूनच सुरुवात केली. गोळवलकर गुरुजीच्या बंच ऑफ थॉट्समध्ये गोळवलकर गुरुजीच असं म्हणतात की आम्हाला भारतीय नागरिक हे कल्पनाच मान्य नाही आहे. इंडियन्स हे इंग्रजी शब्द तुम्हाला आम्हाला मान्य नाही आहे. तर हिंदू आणि हिंदुस्थान ही संकल्पना आहे आमची. आणि संविधान हे पाश्चिमात्य विचारसरणीनं भरलेलं असल्यामुळं आमच्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही, ही पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका असल्यामुळं 2014 साली एखादी सत्ता आल्यानंतर या देशातल्या संविधानाची मोडतोड करणे, धर्मामध्ये द्वेष पसरवणे, जातीमध्ये द्वेष पसरवणे, लिंगभेद करून लिंगात कोण्या महिलेने काय कपडे घालायला पाहिजे, इथपासून कोणी काय खायला पाहिजे हे सांगायचे अधिकार सत्तेने आपल्याकडे घेतलेत. संविधानाने जो आम्हाला मूलभूत अधिकार म्हणून दिला आहे, धर्म म्हणजे काय हे सांगायचे अधिकारसुद्धा सत्तेने आपल्या हातात घेतलेत. हिंदू म्हणजे नेमकं काय ते सांगतायत. जे हिंदुत्ववादी हिंदू सांगायचा प्रयत्न करत आहेत ते या देशातल्या संविधानाची मोडतोड करण्यासाठी हा सारा उद्योग चालू आहे. हे प्रचंड एका अर्थी धर्म मान्य असलेली भांडवलदारांची मोठी एक कट्टर हुकुमशाही या देशावर येण्याच्या मार्गावर आहे आणि या संविधानाची मोडतोड करण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे. त्यानिमित्तानं संविधान दिनाच्या निमित्तानं भारतीय समाजामध्ये आत्ता असलेली सत्ता, तिच्या असलेली इच्छा, तिच्या आशा आकांक्षा आणि सामान्य माणसाला दिले गेलेले, बाबासाहेबांनी दिलेले अधिकार काढून घेणे हे कशा स्वरूपानं चालू आहे हे सांगणे आणि सातत्यानं संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे मूळ आमच्या आजच्या उद्दिष्ट आहे. आणि आजच आमच्या पक्षाची स्थापना पण झाली आम आदमी पार्टीची, त्यालाही 10 वर्ष झाले. आणि 10 वर्षापूर्वीच संविधानाच्या स्थापनेसाठी, संविधान दिनासाठी आणि संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी भारतीय नागरिकाची आहे हे सांगायसाठी म्हणून आम आदमी पार्टीची स्थापना झाली आहे.
आपणा साऱ्यांना संविधान दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि इथून येणाऱ्या संकटाला समोर जाण्यासाठी आपणाला संविधान शक्ती देईल. आपण साऱ्यांनी मिळून त्याची रक्षण करायची आपली जबाबदारी आहे. ते संविधानात टाकली आहे, ती बाबासाहेबांनी दिलेली आपणाला शपथ आहे. ते सारे मिळून आपण पूर्ण करण्याच्या मार्गावर जाऊ आहे, एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो. माझं नाव रंगाराज चुरे, मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आम आदमी पार्टी.